पुण्याजवळच्या कोपरे गावातल्या ग्रामस्थांचं सध्या पुनर्वसन रखडलेलं आहे म्हणून हे सगळे जण भाजपचे खासदार संजय काकडे यांच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करतात। या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि या प्रकरणी कोणताच तोडगा निघालेला नाहीये। कोपरे गावातील कुटुंब आणि युवक क्रांती दलाच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे। 2004 मध्ये संजय काकडे यांच्या कंपनीला कोपरे ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचं काम देण्यात आलं होतं। त्यापैकी 15 कुटुंबियांचं अद्याप पुनर्वसन झालेलं नाही आणि याचाच निषेध करण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आलंय। 1989 साली त्यावेळेस गावाचा तहसीलदार मार्फत सर्वे झाला। 254 लोकांची त्यामध्ये यादी होती, त्यामध्ये 100 लोकांची नावं ॲड करून 358 कुटुंब झाली। 358 पैकी त्याच्यापैकी 401 जणांचं ॲग्रीमेंट केलं त्यांनी। त्याच्यामध्ये काही लोकांना वगळलेलं गेलेलं आहे, त्यात काही आम्ही बसलेलो आहे, त्यात काही नागरिक आणि तो आता सांगतो की बाबा 358 लोकांना दिलेले आहे। तर त्या 358 पैकी 100-200 लोकांना दिला असेल आणि हा पुनर्वसन प्रकल्प 31 एकराचा असून ह्या पुनर्वसन प्रकल्पामध्ये फक्त त्यांनी 2 एकरामध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण केला असेल। बाकीचा संपूर्ण प्रोजेक्ट त्यांनी ना लोकांना फ्लॅट विकून आणि दुकानं विकल्यात। बाकी याच्या व्यतिरिक्त त्यांनी दुसरं काही केलेलं नाही आणि ह्या बिल्डरनी पूर्णपणे हा प्रोजेक्ट डाफून टाकलेला आहे आणि याच्यावर गोरगरीब लोकांवर अन्याय केलेला आहे।